मार्केटमध्ये सध्या सर्वात जास्त विकायला आलेली वस्तू ती म्हणजे मटारच्या शेंगा. आणि मग मटारच्या शेंगा आल्या आणि आपण हा पदार्थ नाही बनवला तर काहीच नाही. तर हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला बघा, तव्यावरती आपल्याला या शेंगा आधी मी धुवून घेतल्या त्यांना, आणि धुतल्यानंतर त्यांना तव्यावरती अशा त्यांना पसरवून ठेवायच्या आहेत. मटारचे तर भरपूर प्रकार आहेत, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही शेंगा भाजून खाल्ल्या तर खूप छान लागतात. यावरती थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडं तिखट आपल्याला स्प्रेड करायचं आहे त्यावरती. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर परत उलटवून घ्यायचे आहेत आणि परत एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे झाकण ठेवायचं आहे. हार्डली 5 ते 10 मिनटात ह्या शेंगा तयार होतात. आणि बघा शेंगा किती छान उरलेल्या आहेत. आणि बघा म्हणजे अगदी त्यांच्या एकदम छान अशा उलतात. आणि बघा दाणेसुद्धा बाहेर येतात. तुम्हाला दाणेसुद्धा सोलून दाखवते. आणि ही अशी बघा दाणे पूर्ण झालेली असतात, खूप छान लागतात. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. आवडले असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की बनवून बघा ही रेसिपी. बाय.